आज श्रीगोंदा शहरात तहसील समोर वीज मंडळाचा जो भोंगळा कारभार आहे तो उघड होण्यासाठी व आज जे शहरातले जे नागरिक आहेत, तालुक्यातले जे आपले नागरिक आहेत, यांना या वीज मंडळाच्या भोंगळ्या कारभाराचा फटका बसत आहे। वारंवार वीज कट होणे, दिवस दिवस लाईट नसले असे प्रकार होत आहे। याला कारण आहे जे काही MSCB आहे ही कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स जे रखरखाव आहे तो केला जात नाही। अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करत आहे, निष्काळजीपणा करत आहे। याच्यामुळं आज आमचे शहरातले व्यापारी, घरगुती ग्राहक यांना प्रचंड त्रास होत आहे। शेतकऱ्यांना पाणी असून शेतीला देता येत नाहीये। या सर्व गोष्टी फक्त ह्यांच्या मूर्ख कारभारामुळे होत आहे। यामुळं या सर्व त्रासाला वैतागून आज रोजी आम्ही तहसील समोर MSCBच्या गैरकारभाराविरोधात ठिय्या आंदोलन करत आहोत आणि जोपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहील। याच्यानंतर आमची पुढची स्टेप नगर जिल्ह्याचे जे अधीक्षक अभियंता आहेत प्रशांत खांडेकर यांच्या दालनात आम्ही आंदोलन करणार। कारण याच्यामुळं सामान्य माणूस पूर्णपणे पिसलेला आहे। म्हणजे ह्याला सरकारची जी काही चुकीच्या पद्धतीने प्रोग्राम राबवला जात आहे तो कारणीभूत आहे। DP तारा ह्या 50 वर्ष झाले, जुन्या झाल्यात, ह्याच्यात बदल नाही, दुरुस्ती नाही, काही नाही। कधी लाईट येईन याचा भरोसा नाही, फोन कुणी उचलत नाही, सांगत नाही। कधी आज लाईट गेली तर उद्या येईन का परवा येईन ह्याचा विषयच नाही ठेवला यांनी। म्हणजे इतका चुकीचा कारभार होत आहे। ह्याच्यावर तालुक्याचे लोकप्रतिनिधी, जे कोण नेते मंडळी स्वतःला नेते समजत असतील, कुणीही सामान्य नागरिकाच्या या होणाऱ्या त्रासाचा जाब अधिकाऱ्यांना विचारताना दिसत नाही। त्यामुळं आज आम्ही सामान्य नागरिक जे सामाजिक काम करतो, आम्ही सामान्य नागरिक आज आम्ही आंदोलन उतरलेलो आहोत। आपल्यासोबत श्रीगोंदा शहराचे नागरिक आहेत। मामा, काय परिस्थिती लाईटची? श्रीगोंदा शहरामध्ये आता सध्याच्या परिस्थितीला असं आहे, ऊन वारा पाऊस सारखा चालू आहे आणि दिवसातून 10 ते 15 वेळा लाईट जाती येते। खूप एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आता आणि नागरिकांना भरपूर त्रास होत आहे याचा। तरी MSCB बोर्डाने तात्काळ याच्याकडे लक्ष देण्यात यावे, नाहीतर आम्ही पुढील दिशा ठरवा काय करायचे ते। श्रीगोंदा शहरच नाही तर तालुक्यात सुद्धा लाईटची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। आपल्यासोबत हुसेन खान आहेत, टाकळी लोणार येथील नागरिक। त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया। मी टाकळी लोणार इथून आहे आणि थोडं जरी वारं कावधन आलं की लाईट लगेच जाते, गेली की 2-2, 4-4 तास येत नाही आणि कुठं पोल पड, कुठं तारा तूट आणि थोडा जरी काही असं किरकोळ जरी कारण असलं तरी त्यांना ते भरपूर होतं की लाईट नाही असं ग्रुपला टाकून देतात, इकडं तार पडली, तिकडं पोल पाडलाय त्याच्यामुळे येणार नाही, ही लाईन बंद राहीन, ती लाईन बंद राहीन, वायरमन पण वेळेला येत नाहीत, लवकर कामं करत नाहीत, असे भरपूर म्हणजे त्रासदायक शेतीला असून पाणी विहिरीत असतं पण देता येत नाही, अशी परिस्थिती टाकलीत। एक मिनिट। आपल्यासोबत श्रीगोंदा शहरातील कुकडी कॉलनी परिसरातील नागरिक आहेत विशालजी सकट। विशालजी, काय परिस्थिती आहे एकंदरीत लाईटची? गेल्या काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, गडकरी साहेब जे श्रीगोंदा शहरामध्ये आले होते सभेच्या निमित्ताने, ते आल्यानंतर सुद्धा श्रीगोंदा शहरामध्ये लाईट अजिबातच नव्हती। काही दिवसापूर्वी एक बारीक दुकान ते आईस्क्रीमचं दुकान होतं, तिथं एक लहान मुलगा आणि त्याची मम्मी सोबत आला होता आणि त्या लहान मुलाने चोकोबार मागितला। तर चोकोबार मागितल्यानंतर तो चोकोबार वितळलेला होता पूर्ण आणि ते मुलगा रडायला लागला। मग त्याला ते मिल्कशेक सारखं भेटलं, म्हणजे ज्यूस टाईपमध्ये त्याला तो चोकोबार भेटला होता। दुकानदार सुद्धा हातबल झाला होता, अरे मी समजून सांगायचं पण त्या लहान मुलाला कसं कळणार आहे, ते तर त्याने पैसे तर देत होते, सगळ्या गोष्टी घडत होत्या, पण ती घटना जरी छोटी असली तरी त्याला सामान्य व्यावसायिक इतका वैतागलेला आहे, आईस्क्रीम दुकानदार वैतागलेला आहे, लाईटवरती बरेचसे व्यवसाय अवलंबून आहेत, हे सगळेजण वैतागलेले आहेत। एक इतकी भयानक परिस्थिती आहे की 8-8, 10-10 तास लाईट जाते। दुकानांमध्ये, मेडिकलमध्ये औषधं फ्रीजमध्ये ठेवलेले असतात, ते सुद्धा लोकांना मेंटेनमध्ये भेटत नाहीत आणि इथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते अतिशयच मूकबधिरीची भूमिका घेत आहेत आणि जे काही युवा नेते आहेत ते 100% कन्फर्मेशन बायसच्या विचारात गेलेले आहेत। एक अनाभिक विकास त्यांच्या डोक्यामध्ये आहे, कुठेतरी टक्केवारी गोळा करायची आणि ज्या सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष करायचं, अशी इथल्या लोकप्रतिनिधींची भूमिका आहे। म्हणून मी
सतीश बुर्डे असतील, टिळकजी भोस असतील यांना विनंती केली की आपण लाईटच्या प्रश्नामध्ये गांभीर्याने लक्ष घालू. त्यानंतर आमचं या आंदोलनाची भूमिका ठरली आणि मग आज आम्ही इथं बसलेलो आहोत. ज्या काही मागण्या आहेत त्या 27 ऑक्टोबर 2023 पासूनच्या आहेत. MBCB त्यांच्याकडे जिल्हा असेल, कर्जत असेल, उपविभाग कर्जत असेल यांच्याकडे मागणी करते सातत्याने. निधी अभावी असेल किंवा काय तांत्रिकदृष्ट्या काही अडचणी असतील पण यांना मटेरियल भेटत नाही. मटेरियल भेटत नसल्यामुळं मेंटेनन्स करता येत नाही. श्रीगोंदा शहराची परिस्थिती इतकी भयंकर होत चाललेली आहे की 15 मिनिटाचा काहीतरी फॉल्ट होतो आणि 10-10, 20-20 तास लाईट कंटिन्युअस जाते. 24 तासामध्ये जर तुम्ही 5 तास सुद्धा सलग लाईट देऊ शकत नसले तर लोकांचे इन्व्हर्टर डाऊन होत आहेत, व्यावसायिक सगळे परेशान झालेले आहेत. अतिशय भयानक अशी परिस्थिती या उन्हाळ्यामध्ये लोकांना फेस करावं लागत आहे आणि हा अतिशय गांभीर्याचा प्रश्न आहे. शासनाने असणं, अधिकाऱ्यांनी असणं याकडे 100% लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्यासोबत टाकळी लोणार येथील नागरिक आहेत संदीपजी कुणगर. संदीपराव, काय परिस्थिती टाकळी लोणार आपल्या परिसरात? नमस्कार, मी संदीप कुणगर, मुक्काम राहणार टाकळी लोणार. खऱ्या अर्थानं आज मी एक पोस्ट पाहिली काल. आमचे सहकारी मित्र सतीश बोर्डे यांनी एक अर्ज केला की MSCB विरोधात आपण तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत. ते पोस्ट ऐकून मला पाहून खऱ्या अर्थानं खूप आनंद झाला. कारण शेतकरी वर्गामध्ये MSCB विषयी खूप नाराजगी आहे. त्याचं कारण असं की टाकळी लोणार, तांदळी असेल, टाकळी असेल, कुशेगाव असेल, पिसोरा असेल, हे आमच्या MSCB तांदळी तुम्हाला इथून आम्हाला लाईट सप्लाय होते. खऱ्या अर्थानं जेव्हा लाईट ओढली, मला वाटतं इंग्रजांच्या काळात ओढली असेल ती, लोखंडी पोल येतं, तेव्हापासून एकदाही त्याचं ऑडिट झालं नाही. एकदाही त्याचं तारी त्याचं पोल दुरुस्त केलेलं नाहीत. त्याच्या तारीचं जर पाहिलं ना मेन लाईनच्या तारांचं तर उंदराच्या शिफ्टीपेक्षाही लहान तार झाले. थोडं जरी वारा आला तरी तुटते तार. मग त्याचा त्रास शेतकऱ्यांना होतो आणि एकदाही त्याचं दुरुस्तीकरण झालेलं नाही. त्याला कोणी विचारणार आहे की नाही. खऱ्या अर्थानं जर शेतकरी निसर्गासमोर हातबल झालेला आहे अगोदरच, त्याच्यातून परत निसर्गातून कुठेतरी जर सावरला गेला की ऐन टायमाला फेब्रुवारी जानेवारीमध्ये शेतकऱ्यांचं पीक मोसमलं येतं आणि त्या काळात MSCB जागी होती. ती जागी कशासाठी होती? वसूल करण्यासाठी जागी होती. ऐन टायमाला शेतकऱ्यांचं पीक येतं आणि हे MSCBवाले हरामखोर ते शेतकऱ्यांची लाईट बंद करतायत. शेतकऱ्यांची इकडून तिकडून लाईट बंद केली. शेतकरी शेळी, मेंढी, गाय, म्हैस, बैल त्यांचं काय असेल ती विकून त्यांची MSCBला पैसे भरतात. तरी देखील MSCB त्यांना ग्वाही देत नाही की आम्ही तुम्हाला लाईट पूर्ण दाबाने लाईट देऊ. कधीच होत नाही असं. शेतकरी असं एवढं वीज बिल भरून सुद्धा 5-5 मिनिटाला लाईट झटके मारती. माझं वैयक्तिक सांगतो, मी कॅनलवरून माझी पाईपलाईन आहे, तिथं मला 1 किलोमीटरवर लाईन आहे. मला 2 दिवस माझं पाईपलाईनला पाणी दिसलं नव्हतं, पाणी पडलेलं. मोटर चालू केली की जाऊ सर लाईट जायची. मोटर चालू केली, पाणी दिसतच नव्हतं 2 दिवस. इतकी भयंकर परिस्थिती आहे. फक्त हे अधिकारी वसुलीसाठी जागे होतात. इतरत्र जर साधी लाईन जर तार जरी तुटली मेन लाईनची, दुरुस्त करणार नाही. शेतकरी वर्गणी करून स्वतः खर्चाने पैशाने स्वतःच्या ती दुरुस्त करतात. DP जळाली, स्वतः वर्गणी करून पैसे खर्च करून DP आणतात. तर MSCBला काय खर्च आहे? जर आपण बिल भरत असेल तर MSCB काय करते? हे फक्त शेतकऱ्यांसाठी इतका आक्रोश, भयंकर आक्रोश आहे. MSCB काहीच करत नाही, फक्त वसूल गोळा करते आणि त्याच्यावर एक खर्चही नाही. मेन लाईनची तार तुटली होती कॅनलला 2 दिवसापूर्वी या चक्रवादळामध्ये. तर त्या वायरमनला बोलून घेतलं आम्ही. वायरमनला बोलून घेतल्यावर त्यांनी उत्तर काय द्यावा की माझ्याकडं ती लाईन जोडायला तार नाही, तुमच्याकडचा तार असेल ना 1, 2, 3, 4, 5 फूट तार घेऊन या. MSCBला चौकशी केली तर ते म्हणले आम्हाला वरून म्हणजे तालुका लेवलवरून आम्हाला त्या मटेरियल नाही. म्हणजे कप जरी फुटला मेन लाईनचा तर ते कप सुद्धा त्यांना देत नाहीत. तार जरी तुटली तर तार जोडायला जॉईंट सुद्धा देत नाही. ती इतकी भयंकर परिस्थिती म्हणजे टाकळी लोणार, तांदळी, पिसोरा याचीच नाही, संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याची आहे. आणि याच्यावर कोणी लोकप्रतिनिधी तर काहीच लक्ष देत नाही. त्यामुळे याच्यावर कोणी उठाव करणार आहे का नाही. आणि त्याचमध्ये सतीश बोर्डे आमचे सहकारी मित्र टिळकजी भोस यांनी या आंदोलनाचा पवित्रा घेतला. मी खऱ्या अर्थानं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आपल्यासोबत श्रीगोंदा शहरातील लक्ष्मीनगर या भागात राहणारे नागरिक आहेत. गणेशजी काळे. गणेशराव, काय परिस्थिती तुमच्या भागात लाईटची आणि पाण्याची काय नेमकी? लाईटीची अशी परिस्थिती आहे की 10 मिनटं येते आणि 2 तास जाते. आणि लाईट आली आणि आता पाण्याची परिस्थिती, पाणी पण नाही आहे, नळाला पण पाणी येत नाही त्या लाईट नसल्यामुळं. आणि
गणेशराव, काय परिस्थिती पाण्याची? आता लाईटीची परिस्थिती अशी आहे की इथं जर चौकशी केली तर धरणावर लाईट नसते असं नगरपालिकेतले कर्मचारी सांगतात. नगरपालिकेत धरणावर लाईट आली तिकडं का आमचे मित्र आहेत शरद पवार म्हणून, त्यांना सगळं विचारलं की ते सांगतात लाईट आहे नाही. तिकडची चौकशी करून आपण सांगितलं नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना पाणी काय आहे ना, लाईट आहे धरणावर, तर नगरपालिकेतले कर्मचारी असं सांगतात की आत्ता इथं फिल्टर हाऊसला लाईट नाही. आणि इथून फिल्टर हाऊसला जर लाईट आलीच आणि जर घरी नगरपालिकेचं पाणी आलंच तर घरी लाईट नसती, कारण नगरपालिकेच्या पाण्याला एवढा कमी फोर्स आहे की ते मोटर लावूनच पाणी वाढवावं लागतं. आणि मग पुढंच सगळ्या 3-4 ठिकाणचा लाईटीचा घोळात पाणीच येत नाही नळाला. आणि त्याच्यामुळे अशी परिस्थिती अवघड झालेली आहे की ज्यावेळेस लाईट येईल त्यावेळेस जरी आली तर लो व्होल्टेज हाय व्होल्टेज आल्यावर मोटर चालूच होत नाही. आणि आली इकडून तिकडून तर फ्यूज जाते किंवा लाईट एकदम स्थिर दाबात येतच नाही, कंटिन्यू कमी जास्त दाबात येत असते. त्याच्यामुळं पाण्याची खूप बिकट परिस्थिती आहे. आणि उन्हाळा असल्यामुळं घरात लहान मुलं असतात, फॅन वगैरे काहीच चालत नाही. आणि इन्व्हर्टर चार्जिंग व्हायपुरती पण लाईट येत नाही. आणि काही लोकांकडे आता काही जणांकडे इन्व्हर्टर आहे, काहींकडे नाही आहे. मग त्यांनी काय करायचं अशा परिस्थितीत?